Yes, sir. Karta is start? Yeah. Good morning and welcome to this press conference. It has been specially called because the Goa University Students' Council is going to organize a program which is an intercollegiate youth festival for all the affiliated colleges called Youth Asia 2024. This program is being held after a gap of many years because of COVID and also later we did not have council in place. Now that we have a council in place, this program is again being organized. I request Akshay Sheth, the president of Goa University Students' Council, to brief you all further about it. नमस्कार, माझे नाव अक्षय दिलकुश शेठ. सध्याक गोवा युनिव्हर्सिटी स्टुडंट काउन्सिलाचो चेअरमॅन म्हणून आसा. सध्याक हो जो युथ एशिया इव्हेंट जो आसा तो सरान म्हणलें की 7 वर्साच्या गॅपान म्हणजे लास्ट जो 2015-16 जाल्लो तो आतां आमी परत तेजी जी लेगसी आसा ती परत चालू करून युथ एशिया हो इव्हेंट मोठ्या भव्य संख्येन करपाचो विचार आमचो आसा. तो आमी हो युथ एशिया इव्हेंट 29, 1 आनी 2 अशे 3 दीस जातलो. बांबोळी एथलेटिक स्टेडियम ग्राउंड हांगा हो इव्हेंट जातलो. तातूंत भितर वेगवेगळे आमी इव्हेंट्स दवरलात. तितूंत भितर प्री इव्हेंट्स आसतले म्हणजे ज्या हितून सोशल मिडियाच्या मार्गान ते फुडें कॉम्पिटिशन आसतले. तशेंच स्पोर्ट्स इव्हेंट्स आसतले. तशेंच ऑन स्टेज आनी ऑफ स्टेज इव्हेंट्स आसतले. पयलीं हांव आमच्या DSW सराक विनंती करता की त्यांनी पोस्टर रिलीज करचो. Right. Yes. ह्या इव्हेंटाक आमचो प्रयत्न आसा की गोवा युनिव्हर्सिटीचे एफिलिएटेड जितल्यो कॉलेजीस आसा तितूंतल्यान मॅक्झिमम पार्टिसिपेशन आमकां ह्या इव्हेंटाक मेळटलें. तातूंत भितर आमी जी लास्ट डेट ऑफ रेजिस्ट्रेशन म्हणला ती 22 फेब्रुवारी आसा आनी प्रत्येक कॉलेजीक तसो आमी ईमेल आनी ऑफलायन मार्गे सगळ्यांक पोस्टर वचपाचो आसा. तशेंच आमी ह्या इव्हेंटाक प्रायज मनी जी म्हटला ती म्हणजे पयलें इनाम आमी 50,000 आसतलें प्लस ट्रॉफी आसतली. तशेंच सेकंड प्लेसी खातीर जो रनर्सअप आसतलो तेका 30,000चे प्रायज आमी थंगा म्हटला. युथ एशियाच्या शेड्युलाचो मार्गदर्शन तुमकां सेक्रेटरी सुदीप नायक करतलो. नमस्कार, सुदीप नायक, सेक्रेटरी ऑफ गोवा स्टुडंट्स काउन्सिल. जशें आतां आमकां कळ्ळें की गोवा स्टुडंट्स काउन्सिल युथ एशिया 2024 हो एक मेगा ग्रँड इव्हेंट करता. जशें ग्रँड इव्हेंट असल्या कारणान एक्टिविटीजो आमी जे प्लॅन केल्ले आसा ते बरें ग्रँड प्लॅन केल्ले आसा. सगळ्यान पयलीं आमी तेजे 4 हितून बायफर्केशन केलां. प्री इव्हेंट आसतले, स्पोर्ट्स इव्हेंट आसतले, ऑफ स्टेज इव्हेंट्स आनी ऑन स्टेज इव्हेंट्स. तितूंत तुमकां हांव शेड्यूल जे इव्हेंट सांगता आमचे कितें आसता ते. सगळ्यान पयलीं प्री इव्हेंट्साच्या भितर आमी मीम कॉम्पिटिशन दवरलां. तेच्या बरोबर रील कॉम्पिटिशन आसतलें. फोटोग्राफी ते सबमीट करतले. अलॉंग इन दॅट युथ एशिया प्रमोशन आसतलें. युथ एशियाचो वेगळ्या क्रिएटीव पद्दतीन ते कशें मांडपाक शकता ताचो फोटोग्राफी कॉम्पिटिशन आनी शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन अशें हे प्री इव्हेंट्साचे अंडर येतले. ताच्या नंतर जो पयलो दीस आसा आमचो 29 फेब्रुवारी त्या दिसा आमचे स्पोर्ट्स इव्हेंट जावपाचे आसा. स्पोर्ट्स इव्हेंटच्या भितर आमी 5 इव्हेंट दवरला. कंट्रोल क्रिकेट आसतलो भितून, फुटसाल, टग ऑफ वॉर, रिले आनी क्रॉसफिट. ताच्या भायर ऑन स्टेज आनी ऑफ स्टेज इव्हेंट जे आसा. ऑन स्टेज इव्हेंट आमचे 5 जातले. तातूंत पयलो आसा सोलो सिंगींग, ग्रुप डान्स, स्टँडअप कॉमेडी, मिस्टर अँड मिसेस युथ एशिया, मिस्टर अँड मिस युथ एशिया आनी फॅशन शो. ऑफ स्टेज इव्हेंटा भितर आमी 9 डिफरंट कॉम्पिटिशन्सां प्लॅन केल्ले आसा. तातूंत ट्रेजर हंट आसतले, एंट्री परेड जातली, फेस पेंटिंग कॉम्पिटिशन, 3rd डिग्री जातली, फोटोग्राफी कॉम्पिटिशन,
पयलीं आमी म्हटलो तो फोटोग्राफी जातलो प्री इव्हेंटाच्या अंडर, तितून ते युतेशाच्या नांवान प्रमोट करतले आनी प्लस ऑन दॅट डे त्या दोनूय दिसाचे फोटोग्राफी जातले ऑन द डे ऑफ द इव्हेंट फोटोग्राफीचे त्या दिसा जातले, ताचे जजींग जावन तेचे कॉम्पिटिशन आसतलें. तेच्या नंतर स्ट्रीट प्ले कॉम्पिटिशन आसतलो, कॅरेक्टर इन क्राऊड, डान्स बॅटल आसतलें आनी डिबेट कॉम्पिटिशन आसतलें. अशी वेगवेगळ्या पद्दतीन जे आसा आमी कॉम्पिटिशन ऑर्गनायज केल्या. ओवरऑल सगळ्या कॉलेजींच्या भुरग्यां खातीर एक बरो एटमॉस्फियर क्रिएट जातलो, एक ग्रँड फेस्टिवल कशें आमी ते ऑर्गनायज करपाचो प्रयत्न केला. जशें तुमकां सुदीपान सांगलें की हो इव्हेंट जो जावपाचो आसा तो एक भव्य रुपान आमी ताचो विचार केला. तातूंत भितर सगळे जे इंटर कॉलेजिएट कॉलेजीस आसा तो हो इंटर कॉलेजिएट यूथ फेस्टिवल म्हणटा ताका, म्हणजे त्या भव्य रित्या आमी तो विचार केला आनी सगळी कॉलेजी येतल्यो अशी आमकां अपेक्षा तितूंत भितर आसा. आनी तशेंच आमी भुरग्यां खातीर वेगवेगळे तेंच्या खातीर वेगवेगळे इव्हेंट दवरला, ताचे खातीर ते तो क्रावड तेंचो तितून बरो येवचो म्हणून आमी तो प्रयत्न करतले. सो आतां हो तुमचो इव्हेंट आसता तो स्पोर्ट 1 डे आनी स्टेज 1 डे असो कितें आसतलो डिवायडेड? हय, म्हणजे 29 जी तारीख आसा त्या दिसा आमी स्पोर्ट्स डे म्हणला, म्हणजे जे 5 इव्हेंट जशें सुदीपान सांगले ते 5 इव्हेंट पयले दीस जातले. त्याच्या भितर जो एथलेटीक स्टेडियम आसा थंय ते प्रोग्राम जातले आनी जो पार्किंग एरिया आसा SAG ग्राउंडाचो थंय आमची स्टेज बसतली, थंय ऑन स्टेज आनी ऑफ स्टेज आसतले इव्हेंट. शॉर्ट फिल्म आहा पळय ताका थीम कितें जावना? फूल आमी युतेशाची एक थीम म्हटला की भारतीय संस्कृती, हो आमी त्या युतेशाचो थीम म्हटला. आनी मेन म्हणजे एंट्री परेड जी जातली आमची तितूंत आमी गोवन ट्रेडिशन ही थीम दवरला. सो संस्कृतीच्या विशयान थंय तेमी दाखोवचें हितून भितर आमी प्रमोट केलें. आनी तुमी डिबेट कॉम्पिटिशन दवरला, डिबेट कॉम्पिटिशनाचो टॉपीक कितें आहा? डिबेट कॉम्पिटिशनाक आमी म्हटला की तांकां एक दीस प्रायर सांगतले ऑर एट द टायम ऑफ रेजिस्ट्रेशन आनी तांकां थंय उलोवपाक लायतले. सो दे वील ऑल्सो हॅव द मायंड टू टॉक ऑन टू इट. इट्स लायक ऑन द स्पॉट. हय. सो हो 50,000 प्रायज आहा पळय तो ओवरऑल प्रायज हो इंडिविज्युअल एवरी इव्हेंट? ना, 50,000 जो आसा तो प्रत्येक टीम जी येतली कॉलेजीची त्या कॉलेजीक आसतलो. सो दॅट टीम हॅज टू विन ऑल एज अ मेजॉरिटी विनिंग? हय, म्हणजे आमी पॉयंट टेबल काडला. पॉयंट टेबलान जशी तांकां मार्क मेळटा, पॉयंट्स मेळटा ते एट द एंड कॅल्क्युलेट जातले. जेका चड पॉयंट मेळटले तो ओवरऑल जिखतलो. सो वन कॉलेज कॅन पार्टिसिपेट द मॅक्झिमम इव्हेंट, Yeah. मॅक्झिमम प्रोग्राम्स. प्लस तांकां आमी म्हणला की प्री रेजिस्ट्रेशन जे जातले तेका 500 पॉयंट आसतले. तशेंच अर्ली बर्ड म्हणून आसता, म्हणजे बेगीन येवन रेजिस्ट्रेशन करप तेका 500 पॉयंट्स आनी प्रत्येक इव्हेंटाक जेन्ना पार्टिसिपेट करतले तेका 100 पॉयंट्स आसतले. सो ते तांकां प्लस पॉयंट आसतले. सो टायमींग ऑफ स्टार्टींग मॉर्निंग फूल डे? हय, फूल डे आसतलो. फूल डे. हय. सकाळचे 9. प्रॉपर शेड्यूल आसा तुमचो सोशल मिडियाच्या अकाउंटाचेर काही दिसा भितर आवडलो. सो इट विल बी फूड स्टॉल आनी सगळें आसतलें रिफ्रेशमेंट आसतले. स्ट्रीट प्लेचो सब्जेक्ट कितें जावना? ताचो बी तसो सेम केला आमी ऑन द स्पॉट. आमी म्हटला की गोंयची दायज आमी आज म्हणजे आयडेंटिटी एज गोवा अँड गोवन्स आनी हॅव वी डू वी रिमेंबर आवर कल्चर, म्हणजे दायजाची खंय तरी आमी विसर पडला काय हो असो आमी तांकां विशय दिला. सो मेन टॉपिक इज टू से शो द आयडेंटिटी ऑफ गोवा अँड कल्चर ऑफ गोवा. हय, म्हणजे हाव दे पोर्ट्रे इट इज ऑन देम, तांकां आमी तो ओपन थॉट दिला. सो द इव्हेंट मेसेज इज टू प्रमोट द आयडेंटिटी अँड कल्चर ऑफ गोवा. एज इन द भारतीय संस्कृती जी म्हटला म्हणजे तांकां डायवर्सिटी आमी दिला, म्हणजे खंयच्याय म्हणजे फक्त गोवा म्हणून दिवना, फूल इंडिया म्हणून तांकां जशें तांकां प्रमोट करपाक जाय दे कॅन गो फॉरवर्ड. तुम्ही रील्स म्हणून सांगला ते जजींग कशें जातलें, ऑन लायक्स ऑर व्ह्यूज? मोस्टली आमी कितें म्हटलां की तेजेर क्रिएटिविटी आमी मेन हें करतले, कारण कितें जालां की आतां सोशल मिडिया म्हणटकीर लायक्स आनी हेजेर कोणी हें करता म्हणजे मॅनिप्युलेट करून ते जाता. एज पर ऑन कॉन्टेंट यू विल टेक. एज पर द कंटेंट वी विल प्रमोट. प्लस आमी म्हटलां की अकॉर्डिंग टू द शेअर्स, कारण शेअर्स कॅन बी चेंज.
सो शेअर एक आमी ऑप्शन दवरला की तांकां बेस्ड ऑन नंबर ऑफ शेअर्स वी विल पुट म्हणून. आणि ते फोटोग्राफी आहा पळय तितून तुमचे रुल्स अँड रेग्युलेशन कितें आहा? जर तुमी हेका म्हटला की प्री इव्हेंट्सांक म्हटला की दोन्ही सांगा तुम्ही जनरल. हां, सो प्री इव्हेंट्स जो म्हटला आमी तातूंत भितर कशें आसा की एक एलिमेंट घेवप तुमी, म्हणजे एक खुर्ची आसूं किंवा खंयचो एक एलिमेंट घेवप, भुरगीं आसूं, सो तसो युथेशिया नांव तेमी थंगा हें करप, हायलायट करप आनी तो फोटो काडून धाडप आमकां. आनी फोटोग्राफी आमी कितें म्हणला की त्या दिसाक आमी गोवन ट्रेडिशन आसतलें, मागीर एंट्री परेड जातली. सो ह्या एटमॉस्फियराक तेमी आपली क्रिएटिविटी थंय दाखोवप आनी तितूंतल्यान ती फोटोग्राफी तेमी काडून आमकां दाखोवप. युजीसी पयलीं जातालो, आतां थोड्या दिसांनी गॅप उरलो थोड्या वर्सां. सो ह्या फावटी तुमी तुमच्या बॅचान स्टार्ट केलो. सो ह्या फावटी तुमी न्यू कितें इंट्रोड्यूस केलो? न्यू म्हणजे पयलींच्या हाजेर म्हणजे ज्या तरेन जातालो तोच आमी स्केल जो आसा तो आमी वाडोवपाचो प्रयत्न केला. म्हणजे प्रत्येक कॉलेजी, मॅक्झिमम कॉलेजी येतल्यो हेजो आमी प्रयत्न केला. भुरग्यां कडेन उलोवप चालू आसा आनी हो सगळे कडेन हेजे जे प्रमोशन आसा म्हणजे प्रत्येक कॉलेज येतली, म्हणजे काणकोणच्या पोंतार आसूं किंवा पेडणेच्या पोंतार, ही सगळे कॉलेजी त्या इव्हेंटाक येतल्यो हेजो आमी प्रयत्न केला. आनी तुमी फॅशन शो आहा तेजो थीम कितें जावं आनी तो पब्लिकाय ओपन आसतलो फकत स्टुडंट्सांक मीन्स पळोवपाक? आमी कितें केला की हें आसतलें जे पार्टिसिपंट्स आसा तांकां बँड्स आसतले, प्लस इफ यू वॉन्ट टू एंटर वी हॅव केप्ट एंट्री अमाउंट म्हणजे नेग्लिजिबल आसतलो अराउंड 100. सो इफ एनी वन वॉन्ट्स टू कम दे कॅन सी. तसो आमी दवरला. आनी फॅशन शोचो आमी म्हणल्यार भारतीय संस्कृती म्हणजे डायवर्सिटी इन इंडियन कल्चर हो तांकां आमी टॉपीक दिला. सो फॅशन शो इवनिंग टायम जातलो, एक्झॅक्टली टायमींग कितें? तेचो आमी टायमींग अराउंड 6 दवरला. म्हणजे ऑन स्टेज जे इव्हेंट्स जातले ते मोस्टली आफ्टर 4 जातले आनी ऑफ स्टेज हे सकाळचे ते दनपार म्हळ्यार कंप्लीट जातले. ताचो इन डिटेल शेड्यूल सोशल मिडियाचेर आवडतो. Any message from your side, the one who will be participating in this UTC from your side? Our message is तुम्ही सामके आपल्या हितूंतल्यान येवचो. म्हणजे पहिल्यांदा आमी गोवा युनिवर्सिटी म्हणून करता तेन्ना सगळ्यांनी तुम्ही येवचें. हेका आमी एक बरो इव्हेंट करपाचो म्हणून, म्हणजे इतली वर्सांनी हो जाता आनी कोवीड जाल्ल्याक असो बरो इंटर कॉलेजिएट प्रोग्राम आमी विचार केला. म्हणजे यूथ फेस्टिवल म्हणून ताका आमी संबोधीत केला. तितूंत भितर सगळे भुरग्यांनी त्या हेका येवचें आनी सगळे जे भुरगे येतले तांकां सगळे म्हणजे प्रत्येक प्रोग्रामाक आमी जे कितें शेड्यूल आमचो आसतलो तितूंत भितर आमी सारके तांकां बरे तरेन हें करतले. आनी आमी तितूंत भितर एक मेन्शन केला की प्रत्येक जो हें आसतलो इव्हेंट आसतलो, प्रत्येक इव्हेंटाक जो फर्स्ट प्लेस जिखून येतलो ताका आमी कॅश प्रायज दवरला. सो अशें जावपाक जायना की प्रत्येक टीम जी आसा, कारण प्रत्येक आपले एफर्ट्स घालता, रिसोर्सीस यूज करता. सो आमी कितें केला की एटलिस्ट फर्स्ट प्लेस जो येता ताका आमी हें दिला. ओवरऑल जर तांकां मेळना सो समवट इन सम वे दे शूड गेट, ताचे खातीर आमी प्रयत्न केला. सो गोवा युनिवर्सिटी आतां तुमचे जे स्टुडंट कावन्सिल जावन म्हाका दिसता म्हयनो वयर जाले आसता. सो तुमी भुरग्यां खातीर ऑल ओव्हर गोवा कॉलेजीचे जायते इश्यू आसता ते तुमी हँडल करपाक चालू केल्यार कितें घेतल्यार की अशें सांगून तातूंत म्हणजे आमी प्लॅन केल्लो आसा की आमी कॅम्पस विजिट्स करपाचे आसा. ओके. प्रत्येक कॅम्पसार वचून आमी थंयसर तांच्या भुरग्यांचे कितें प्रॉब्लम्स आसा ते प्रॉब्लम्स आयडेंटिफाय करतले. प्रॉब्लम्स आयडेंटिफाय करून तांचेर सोल्युशन काडपाक आमी ट्राय करतले. ताच्या भितर आमी आमच्या चालू आसा सद्या युथेशा खातीर आमी हें चालू आसा सायड बाय सायड आमी ते बी प्लॅन सो आतां खंयच्याय विजीट केल्या तुमी 2 दीस पयलीं आमी खांडोळा कॉलेजीन विजीट करून आयिल्ले. ताच्या नंतर गोवा युनिवर्सिटी कॅम्पसार आमी विजीट केली. ओके. सो गोवा युनिवर्सिटीन मेसाचो इश्यू खूब चालू आहा. सो तुमी कितें स्टेप घेतले? गोवा युनिवर्सिटी स्टुडंट कावन्सील म्हणून ऑलरेडी आमचे कडसून एक लेटर गेला टू रजिस्ट्रार टू वायस चॅन्सेलर सराक आनी ताची कॉपी आमी ऑलरेडी FDAक धाडल्या, ऑलरेडी CMOक धाडल्या, गव्हर्नराक ताची कॉपी धाडल्या. सो रिगार्डींग दीस आमी सांगलें की जर सिरियसली बेगींतल्या बेगीन ताचो सोल्युशन जावपाचो आनी ताचो फॉलोअप आमी घेता. सो एक स्टुडंट ऑर्गनायझेशन म्हणटा की रजिस्ट्रार सांगता की जर ते मेस बरें जावपाक जाय जाल्यार तेजी फी वाडोवपाक जाय भुरग्यांची. सो इट इज कितें इश्यू तुमी हेजेर कितें केलां? रिगार्डींग
रिगार्डिंग दीस एक आमची मिटींग जाल्ली विथ रजिस्ट्रार सर आनी त्याच्या बरोबर रजिस्ट्रार सरां बरोबर उलयला रिगार्डिंग दीस. तांच्यांनी म्हटलां की नवीन टेंडर तांच्यांनी हे फावट फ्लोट केला, सो जो नेक्स्ट इयर साकून जातलो मे बी तातूंत फी हायक थोडीशी वाडपाक शकता, कारण आमी पर्सनली आमच्या कॅन्टीन हँडलरा कडेन उलयल्या. ते म्हणटा की बिकॉज ऑफ द नॉमिनल फीज म्हाका थंयसर प्रॉब्लम जाता. आमी ताच्या बद्दल आमी एक्झॅक्ट अजून तेंच्यांनी आमकां रिप्लाय दिवंक ना कितें आसा तो, आमी तेजें फॉलोअप घेवप चालू आसा. आनीक म्हणल्यार गोवा युनिव्हर्सिटीन कोणूय एंट्री मारता भितर गाडी घेवन भोंवता तेजेर तुमी कितें ताचेर एक्शन? आमी एक लेटर आमी केला की सेक्युरिटी वाडोवपाक जाय, आनी बिकॉज ऑफ द ओपन कॅम्पस असल्या कारणान आमकां रजिस्ट्रारान सरान म्हटलां की इट बिकम्स डिफिकल्ट टू डील. बट आमी म्हटलां की प्रत्येक जो चॅक पॉयंट आसा, एंट्री गेट आसतली, त्या एंट्री गेटाचेर सेक्युरिटी आसपाक जाय. जो कोण भायलो येता ताका विजिटर एंट्री थंयसर दिवपाक जाय. ते ऑलरेडी आमी ताका इन रिटर्न फॉर्मेटान आमी सराक बरोवन दिला. तुमच्या कॅम्पसान द रोड इंटरनल रोड आहा पळय ताका रोडाचेर स्पीड लिमीट बघ कांयच ना, सो हेजेर तुमी कितें स्पीड केलें? लिमिट आसा, एंट्री करता तेन्ना त्या वाटेन Speed breakers are there. स्पीड ब्रेकर्स आहा, प्लस एंट्री पॉयंटाचेर 60 लिमिट आसा. आनीक म्हणल्यार स्पीड ब्रेकर आहा न्हू तेजे ते पेंट आसता पळय तो फेड जाला, कळना तो स्पीड ब्रेकर आहा वता म्हणून. तेजेर तुमी मातशें लक्ष दितले? Yes, we'll see. येस, थँक्यू. थँक्यू.